माझं नाव आनंद. वय अवघे 23 वर्ष. अंगापिंडाने मजबूत. कारण गावात असताना शेतातली कष्टकरी कामे केली होती. पण गरिबी अशी गोष्ट आहे की ती माणसाला घरापासून दूर ओढून नेते. माझ्या डोक्यावर बहिणीच्या लग्नाचे कर्ज होते आणि म्हाताऱ्या आईवडिलांची जबाबदारी. या जबाबदारीने मला शहरात आणले. माझ्या गावाकडच्या मातीचा सुगंध अजूनही माझ्या श्वासात होता. पण शहराच्या सिमेंटच्या जंगलात स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान समोर होते. शहरात आल्यावर नशिबाने मला विक्रमराजे एका मोठ्या बिझनेसकडे कामाची संधी मिळाली. विक्रमराजे दिसायला रोबदार आणि स्वभावाने अत्यंत शिस्तप्रिय होते. त्यांचे घर म्हणजे घर नव्हते, तो एक भव्य वाडा होता. शहराच्या मध्यवस्तीत इतका मोठा आणि जुन्या वळणाचा वाडा पाहून मी थक्क झालो. उंच भिंती, सागवानी लाकडाचे दरवाजे आणि आजूबाजूला असलेली घनदाट झाडी त्या वाड्याकडे पाहून एक प्रकारचा दरारा वाटायचा. मी तिथे बॉडीगार्ड म्हणून रुजू झालो. माझा निळा गणवेश घालून जेव्हा मी पहिल्यांदा आरशात पाहिलं तेव्हा मला स्वतःचा अभिमान वाटला. गावाकडे आईला फोन करून सांगितलं, आई, मोठ्या साहेबांकडे नोकरी लागली आहे, आता काळजी करू नकोस. पण त्या घराच्या उंबाठ्यावर पाऊल ठेवताच मला जाणवलं की इथे फक्त श्रीमंती नाही तर एक गूढ शांतताही आहे. विक्रमराजेंनी माझी ओळख त्यांच्या पत्नीशी आणि मुलीशी करून दिली. त्यांची पत्नी सुमित्रा मालकीन वयाने खूप तरुण आणि कमालीची सुंदर होती. विक्रमराजेंचे हे दुसरे लग्न होते आणि त्यांची मुलगी तान्या, जी साधारण 19 वर्षाची होती. ती दिसायला इतकी मोहक होती, तितकी स्वभावाने हट्टी आणि रागीट होती. पहिल्या दिवशी मी जेव्हा गेटवर होतो तेव्हा तान्या तिच्या महागड्या कारमधून बाहेर पडली. तिने माझ्याकडे अशा नजरेने पाहिले जणू मी तिचे एखादे नवीन खेळणं आहे. तिच्या डोळ्यात एक प्रकारची चमक होती जी मला अस्वस्थ करून गेली. काही दिवसातच मला त्या घराची समीकरणे समजू लागली. विक्रमराजे व्यवसायानिमित्त अनेकदा शहराबाहेर किंवा विदेशात असायचे. जेव्हा ते नसायचे तेव्हा त्या भव्य वाड्यात एक वेगळेच युद्ध सुरू असायचे. तान्या आणि तिच्या सावत्र आईमध्ये म्हणजे सुमित्रा मालकींमध्ये विस्तवही जात नव्हता. तू माझ्या बाबांशी फक्त पैशासाठी लग्न केलं आहेस, असं तान्या अनेकदा मालकींना सर्वांसमोर सुनावत असे. तिच्या शब्दांतून विष ओसंडून व्हायची. सुमित्रा मालकीन बिचारी गप्प बसून असायची, पण तिच्या डोळ्यात एक प्रकारची रिकामी पोकळी मला जाणवायची. ती अनेकदा बाल्कनीत बसून तासन तास शून्यात बसत असायची. तिला बघून वाटायचे की ती इतकी श्रीमंत असूनही ही स्त्री मनातून किती गरीब आहे. एके दिवशी विक्रमराजेंनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावले. वातावरणात एक प्रकारचे गांभीर्य होते. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, आनंद, तू गावाकडचा मुलगा आहेस, प्रामाणिक आहेस, म्हणून मी तुला ही जबाबदारी देतोय. मी व्यवसायासाठी वारंवार बाहेर असतो. घरात तान्या आणि सुमित्रा यांच्यात नेहमी वाद होतात. तान्या कोणाचंच ऐकत नाही. तुला फक्त तिच्यावर लक्ष ठेवायचं आहे. तिला काय हवं आहे, ती कुठे जाते यावर तुझी नजर हवी. ती चुकत असेल तर मला कळव. साहेबांचा हा विश्वास माझ्यासाठी खूप मोठा होता. मला वाटलं हे काम खूप सोपं आहे, फक्त एका मुलीच्या मागे राहायचे आहे. पण मला कुठे माहीत होतं की या दोन स्त्रियांच्या आयुष्यातील वादळात मी ओढला जाणार आहे. दुसऱ्या दिवसापासून माझा खरा कस सुरू झाला होता. तान्याला माझे तिथे असणे सुरुवातीला अजिबात आवडले नाही. मी जेव्हा तिच्या गाडीचा दरवाजा उघडायचो तेव्हा ती तोंड वाकडे करून निघून जायची. काय रे बॉडीगार्ड, तुझ्या साहेबांनी माझ्यावर जासूसी करायला ठेवलं आहे का? तिने अनेकदा सर्वांसमोर मला विचारलं. मी मान खाली घालून उभा राहायचो. मला उत्तर द्यायचे नव्हते, कारण मला माझी नोकरी टिकवायची होती. पण जसे जसे दिवस गेले तसा तान्याचा स्वभाव बदलू लागला. ती आता मला टाळण्याऐवजी माझ्याशी मुद्दाम बोलायला लागली. कधी रात्री उशिरापर्यंत जिममध्ये गेल्यावर मला पाणी आणायला सांगायची, तर कधी तिच्या खोलीतील काही सामान हलवण्यासाठी बोलवायची. तिच्या वागण्यातला हा बदल मला संशयास्पद वाटत होता. दुसरीकडे सुमित्रा मालकीनसुद्धा माझ्याशी बोलायला संधी शोधत होत्या. त्या अनेकदा स्वयंपाकघरातून मला चहा किंवा नाश्ता द्यायला पाठवायच्या. त्यांच्या त्या कृतीत एक प्रकारची माया होती की गरज, हे मला अजून उमजले नव्हते. त्या वाड्याच्या भिंती आता बोलू लागल्या होत्या. रात्रीच्या शांततेत जेव्हा मी गेटवर असायचो तेव्हा वरच्या मजल्यावरून ओरडण्याचे आवाज यायचे. तान्या आणि सुमित्रा यांचे भांडण विकोपाला गेलेले असायचे आणि या सगळ्या गोंधळात मी एक साधा बॉडीगार्ड एका अशा चक्रव्यूहात अडकत होतो जिथून बाहेर पडण्याचा रस्ता मला दिसत नव्हता.
एके दिवशी पावसाची रिमझिम सुरू होती. विक्रमराजे परदेशात गेले होते. वाड्यात फक्त मी आणि त्या 2 स्त्रिया होत्या. रात्रीचे 10 वाजले होते. अचानक तान्या माझ्या केबिनपाशी आली. तिने रेनकोट घातला होता आणि तिच्या हातात गाडीची चावी होती. आनंद, गाडी काढ, मला आता बाहेर जायचं आहे, तिने हुकूम सोडला. पण मालकीन, साहेबांनी रात्री बाहेर जायला मनाई केली आहे, मी नम्रपणे म्हणालो. ती जवळ आली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच आग होती. मी जे सांगते ते गुपचूप कर, साहेबांना मी बघून घेईन. तुला तुझी नोकरी हवी आहे की नाही? तिचा तो प्रश्न आणि तिच्या डोळ्यातील भाव पाहून मला कळून चुकले की आता इथून पुढे माझा प्रवास खूप कठीण असणार आहे. मी गाडी गुपचूप काढली आणि त्या रात्रीच्या अंधारात आम्ही वाड्याबाहेर पडलो. मला माहीत नव्हतं की ही गाडी मला कोणत्या वळणावर घेऊन जात आहे. त्या रात्री तान्याला घेऊन मी वाड्याबाहेर पडलो खरा, पण माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. पावसाचा जोर आता वाढला होता. शहराचे रस्ते ओले चिंब झाले होते आणि पिवळ्या दिव्यांचा प्रकाश त्या ओल्या डांबरावर सांडला होता. तान्या मागच्या सीटवर शांत बसली होती, पण आरशातून तिची नजर वारंवार माझ्याकडे वळत होती. आनंद, तुला भीती वाटते का? तिने अचानक विचारलं. कशाची मालकीन? मी रस्ता न सोडता विचारलं. पप्पांची. तुला वाटतंय का मी त्यांना सांगून तुला कामावरून काढून टाकेन? ती खळखळून हसू लागली. तिचं ते हसणे पावसाच्या आवाजात मिसळून गेलं, पण त्यात एक प्रकारचा खोटा आत्मविश्वास होता. मी काहीच बोललो नाही. त्या रात्री तिने मला शहराच्या एका अशा भागात नेलं जिथे श्रीमंत घराण्यातील मुले रात्री उशिरापर्यंत पार्ट्या करत असतात. गाडीतून उतरताना तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, इथेच थांब, मी येईपर्यंत हलू नकोस. मी तिथेच पावसात भिजत गाडीजवळ उभा राहिलो. मनात विचार येत होता की गावाकडे आई म्हणायची, शहरातली हवा लागली की माणसं बदलतात, हे तान्याच्या बाबतीत किती खरं होतं. पहाटे 3 वाजता तान्या बाहेर आली. ती नीट चालत नव्हती. मी तिला सावरत गाडीत बसवलं. वाड्याकडे परतताना तिने माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं. आनंद, तू खूप चांगला आहेस रे, इथल्या लोकांसारखा खोटा नाहीस. तिचे ते शब्द माझ्या काळजाला कुठेतरी स्पर्श करून गेले. मी स्वतःला सावरलं. मी फक्त एक बॉडीगार्ड होतो आणि ती साहेबांची मुलगी. दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रमराजेंचा परदेशातून फोन आला. त्यांनी तान्याबद्दल विचारलं. मी मनावर दगड ठेवून खोटे बोललो. हो साहेब, सगळं ठीक आहे, मालकीन घरीच होत्या. तो माझा पहिला खोटा शब्द ज्याने माझ्या निष्ठेला तडा दिला होता. त्याच दुपारी विक्रमराजेंनी मला फोनवर सांगितले की त्यांची एक निळी फाईल स्टडी रूममध्ये राहिली आहे आणि ती तातडीने ऑफिसच्या एका माणसाला द्यायची आहे. मी धावतच वाड्याच्या वरच्या मजल्यावर गेलो. वाडा खूप शांत होता. सुमित्रा मालकीन कदाचित त्यांच्या खोलीत विश्रांती घेत होत्या. मी स्टडी रूममध्ये गेलो आणि फाईल शोधू लागलो. फाईल मिळाली आणि मी बाहेर पडणार इतक्यात दरवाजासमोर तान्या उभी होती. तिने आज साधे कपडे घातले होते, पण तिची नजर तशीच टोकदार होती. फाईल मिळाली? तिने आडवं येत विचारलं. हो मालकीन, साहेबांनी मागवली आहे. तिने दरवाजाला आतून कडी लावली. माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. आनंद, तू काल रात्रीपर्यंत पप्पांना काही सांगितलं नाहीस, त्याबद्दल थँक्स. पण तुला काय वाटतं, तू फक्त माझा बॉडीगार्ड आहेस? मला असं वाटतं की तू माझा मित्र होऊ शकतोस. ती माझ्याजवळ आली. त्या बंद खोलीत मला गुदमारल्यासारखं होऊ लागलं. तिने माझा हात पकडला. आनंद, तुला पैशांची गरज आहे ना? मी तुला हवे तितके पैसे देईन, फक्त तू माझ्या बाजूने राहा. तिचे ते शब्द मला प्रबोधन देत होते की धमकावत होते हेच मला कळेना. मी तिथून कसाबसा बाहेर पडलो आणि फाईल पोहोचवली. पण संध्याकाळी परिस्थितीने वेगळेच वळण घेतले. सुमित्रा मालकिनीने मला स्टोअर रूममध्ये काही जुन्या वस्तू काढण्यासाठी बोलावले. वाड्याच्या खालच्या भागात असलेली ती अंधारी खोली खूप गुदमरणारी होती. मी स्टूलवर चढून पितळी भांडी काढत होतो. आनंद, तू खूप कष्ट करतोस ना? सुमित्रा मालकिनींचा आवाज खालून आला. मी खाली पाहिलं. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. या घरात प्रत्येकाला स्वतःचा स्वार्थ दिसतो. विक्रमला त्याचा बिझनेस प्रिय आहे, तान्याला तिचे स्वातंत्र्य, पण माझं काय? मी या वाड्यात फक्त एक शोभेची बाहुली म्हणून आले आहे. त्या रडू लागल्या. मी गोंधळलो. स्टूलवरून उतरून मी त्यांच्या जवळ गेलो. मालकीन, तुम्ही रडू नका, साहेब तुमची काळजी घेतात. त्यांनी माझा हात हातात घेतला. त्यांचा स्पर्श तान्याच्या स्पर्शापेक्षा खूप वेगळा होता. त्यात एक प्रकारची आगतिकता आणि मायेची आस होती. आनंद, मला तुझ्यासारखा एक खंबीर माणूस आहे, ज्याच्या खांद्यावर
डोके ठेवून मी माझे दुःख हलके करू शकेन. तू मला साथ देशील ना? त्याच्या त्या व्याकुळ नजरेने मला हलवून सोडले. एका बाजूला तान्याचे तरुण आणि चंचल प्रबोधन, तर दुसऱ्या बाजूला सुमित्रा मालकिनीची गंभीर आणि भावनिक गरज. मी एका अशा कात्रीत सापडलो होतो जिथून निघणारा प्रत्येक रस्ता मला एका नव्या संकटाकडे घेऊन जात होता. त्या रात्री मी माझ्या खोलीत गेलो आणि खूप विचार केला. माझ्या बहिणीच्या लग्नाचे कर्ज, आईची औषधं आणि माझ्या गरिबीची ही नोकरी. मी जर या दोघींना नकार दिला तर माझं काय होईल? आणि जर मी हो म्हणालो तर मी स्वतःला काय उत्तर देईन? दुसऱ्या दिवशी माझा मित्र सचिन मला भेटायला आला. मी त्याला सगळं खरंखुरं सांगितलं. सचिनला कपाळावर हात मारला. अरे आनंद, तू नशीबवान आहेस. तुला काय वाटतं, हे शहर धर्मावर चालतं? नाही, हे शहर व्यवहारावर चालतं. तुला पैसा मिळतोय, मान मिळतोय, मग घे ना लुटून. तू फक्त साहेबांना कळू देऊ नकोस. सचिनचा हा व्यावहारिक सल्ला मला पण या क्षणी पटला. गरिबीची माणसाची नीतिमत्ता कशी गिळून टाकते याची प्रचिती मला त्या दिवशी आली. मी ठरवलं, आता जे होईल ते होईल. मी माघार घेणार नाही. वाड्याच्या भिंती आता केवळ दगडविटांच्या राहिल्या नव्हत्या, त्या माझ्या गुपितांच्या साक्षीदार झाल्या होत्या. विक्रमराजे कामाच्या निमित्ताने 15-15 दिवस बाहेर असायचे. साहेब गेल्यावर वाड्याचे रूप पूर्णपणे बदलायचे. आता मी केवळ एक बॉडीगार्ड राहिलो नव्हतो. तान्यासाठी मी तिचा हक्काचा माणूस झालो होतो, तर सुमित्रा मालकिनीसाठी एकमेव आधार. दिवसा तान्याचे हट पुरवण्यात जायचे. ती मला आनंद आणि प्रेमाने आणू म्हणू लागली होती. तिच्या महागड्या गाड्यामध्ये फिरताना, मला तिच्या मित्रांच्या वर्तुळात वावरताना मला क्षणभर वाटायचे की मीही गरिबी मागे सोडली आहे. तान्या मला महागडे कपडे, घड्याळ देऊ करायची. आणू, पप्पांना वाटतं की तू माझा रक्षक आहेस, पण तू तर माझा पार्टनर आहेस, असं म्हणून ती खदाखदा हसायची. तिच्या त्या हसण्यामागे सुमित्रा मालकिनींना त्रास देण्याचा एक क्रूर आनंदही असायचा. दुसरीकडे दुपारच्या वेळी जेव्हा वाडा शांत असायचा, तेव्हा सुमित्रा मालकीन मला त्यांच्या खोलीत किंवा बागेत बोलवायच्या. त्या माझ्यासाठी गावाकडचे पदार्थ बनवायच्या. आनंद, या घरात माझी कोणालाच गरज नाही, पण तू समोर असलास की मला सुरक्षित वाटतं, त्या हळुवार स्वरात सांगायच्या. त्यांच्या डोक्यातील व्याकुळता पाहून मला अपराधीपणासारखं वाटायचं, पण सचिनने दिलेल्या सल्ल्यानुसार मी माझे मन दगडाचे केलं होतं. पण म्हणतात ना, पापाचा गडा कधी ना कधी भरतोच. तो दिवस उजाडला ज्याने माझ्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली. विक्रमराजे एका मोठ्या बिझनेस डीलसाठी परदेशात जाणार होते. त्यांनी जाताना मला खास बजावलं होतं, आनंद, घराकडे नीट लक्ष ठेव. मला काहीतरी अघटित घडेल अशी शंका येते. साहेबांच्या त्या शब्दांनी माझ्या काळजात धस्स झालं. त्यांनी काही संशय तर आला नसेल ना? साहेबांच्या जाण्यानंतर 2च दिवसांनी तान्याने मोठा प्लॅन आखला. तिनं तिच्या मित्रांना काही वाड्यावर गुपचूप बोलावले. सुमित्रा मालकिनींना हे अजिबात आवडलं नाही. वाड्याच्या हॉलमध्ये डीजेचा आवाज घुमू लागला. मद्याच्या धुंदीत धिंगाणा सुरू होता. मी तान्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मालकीन, हे खूप अति होत आहे. साहेबांना कळलं तर माझी नोकरी जाईल. नोकरीची काळजी करू नको आनंद, मी आहे ना. तान्याने मद्याच्या नशेत मला डिरकावलं. त्या रात्री धिंगाणा इतका वाढला की सुमित्रा मालकीन रडत रडत त्यांच्या खोलीतून निघून गेल्या. मी बाहेर गेटवर उभा राहून स्वतःलाच कोसत होतो. आनंद, तू हे काय करतोस? आईने तुला यासाठी शहरात पाठवलं आहे का? अचानक पावसाचा जोर वाढला आणि विजा कडकडू लागल्या. त्याच वेळी वाड्याच्या गेटसमोर एक काळी गाडी येऊन थांबली. माझे पाय लटपटू लागले. गाडीतून दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः विक्रमराजे उतरले. त्यांचा दौरा रद्द झाला होता आणि ते कोणालाही न सांगता घरी परतले होते. आनंद, हा काय प्रकार आहे? आत गाणी का वाजतायत? साहेबांचा आवाज गजरला. मी काहीच बोलू शकलो नाही. साहेबांनी जोराने दरवाजा ढकलला आणि आत गेले. आतले दृश्य पाहून त्यांच्या हातातील बॅग खाली पडली. त्यांची लाडकी तान्या, जिच्यावर त्यांनी जीवापाड प्रेम केलं, ती अशा अवस्थेत होती की ज्यामुळे एका बापाची मान शरमेने खाली जाईल. विक्रमराजेंचा राग अनावर झाला. त्यांनी तिथे असलेल्या प्रत्येकाला हाकलून दिलं आणि तान्याच्या कानाखाली जाळ काढला. त्या रात्री वाड्यात जे वादळ आलं ते नैसर्गिक नव्हतं, ते भावनांचं वादळ होतं. तान्या ओरडत होती, हो, मी हेच करणार. तुम्ही मला कधी वेळ दिलात का? तुम्ही मला फक्त या सावत्राईला घरात आणलं. सुमित्रा मालकीन कोपऱ्यात उभ्या राहून थरथर कापत होत्या.
विक्रमराजेंची नजर माझ्याकडे वळली. त्यांच्या त्या नजरेत राग नव्हता, तर एक प्रचंड विश्वासघात झाल्याचं दुःख होतं. आनंद, मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता. तू माझा डोळा होतास या घरात आणि तूच मला अंधारात ठेवलंस. त्यांच्या या एका प्रश्नाने मला हजारो वार केल्यासारखं वाटलं. मी खाली मान घालून उभा राहिलो. माझ्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं. त्या रात्री मला कळले की पैशाने तुम्ही कर्ज फेडू शकता, पण गेलेला विश्वास परत विकत घेऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी साहेबांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी तान्याला एका शिस्तीच्या हॉस्टेलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आणि सुमित्रा मालकिनीशी असलेले नाते सुधारण्यासाठी वेळ देण्याचं ठरवलं. मला त्यांनी त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावलं. आनंद, तुला हवे तर मी पोलिसांच्या हवाली करू शकलो असतो, पण तुझ्या घरची परिस्थिती मला ठाऊक आहे. तुझे पैसे आणि तुझं सामान घे आणि आजच्या आज हा वाडा सोड. पुन्हा कधीही मला तोंड दाखवू नकोस, साहेबांनी शांत पण कठोर स्वरात सांगितलं. मी माझे सामान बांधले. वाड्यातून बाहेर पडताना मी मागे वळून पाहिलं. तो भव्य वाडा आता मला एका तुरुंगासारखा वाटत होता. सुमित्रा मालकीन बाल्कनीत उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात निरोप होता, पण मी नजर मिळू शकलो नाही. मी थेट माझ्या गावी आलो. शहराचा तो झगमगाट, त्या दोन स्त्रियांची प्रलोभने आणि तो निळा गणवेश, हे सगळं एका वाईट स्वप्नासारखं मी मागं सोडलं होतं. गावात आल्यावर आईच्या कुशीत शिरलो आणि ढसाढसा रडलो. आईला वाटलं मला शहरात त्रास झाला, पण तिला कसं सांगणार की मी स्वतःच्याच नजरेत पडलो होतो. आज 2 वर्ष झाली मी गावातच एक छोटी शेती करतोय. बहिणीचे लग्न साहेबांच्या पैशातून झालं होतं, पण त्या पैशांची चव मला आजही कडू वाटते. आता माझ्याकडे एसी रूम नाही, महागड्या गाड्या नाहीत, पण रात्रीची शांत झोप आहे. एके दिवशी मला सचिनचा फोन आला. तो म्हणाला, आनंद, पुन्हा शहरात कधी येतोयस? साहेबांच्या ओळखीच्या एका ठिकाणी चांगली नोकरी आहे. मी हसलो आणि म्हणालो, नाही सचिन, मला माझी ही माती आणि ही कष्टकरी भाकरच बरी आहे. शहरातल्या त्या वाड्यांपेक्षा माझी ही साधी झोपडी जास्त सुरक्षित आहे. तिथे माणसं राहत नाहीत, तिथे फक्त मुखवटे राहतात. गावात परतल्यानंतरचे सुरुवातीचे काही महिने शांततेत गेले खरे, पण माणसाचे मन हे वाहत्या पाण्यासारखे असते. ते एका जागी फार काळ साचून राहत नाही. गावाची ती साधीमादी बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा नाद आणि शेतातली कष्टकरी सकाळ माझ्या मनाला तात्पुरती शांती देत होती. परंतु त्या वाड्यातल्या सावल्या, तो अनुभव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शांततेच्या पाठीमागे असलेली अनामिक पोकळी मला रात्रीच्या वेळी बेचैन करत असे. बहिणीचे लग्न सुरळीत पार पडले होते. आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तरीही वयाच्या 23व्या-24व्या वर्षी माझ्या अंतर्मनात एक नवा अंक सुरू होण्याची वाट पाहत होता. गरिबीची झळ मी सोसली होती, पण शहराने मला केवळ कटू अनुभवच दिले नव्हते, तर स्वतःच्या अस्तित्वाची खरी किंमत ओळखण्याची दृष्टीही दिली होती. एका उन्हाळ्याच्या दुपारी एका गावात एका नव्या प्रकल्पाची चर्चा सुरू झाली. तालुक्यावरून काही शासकीय अधिकारी आणि कृषी तज्ज्ञ गावकऱ्यांना आधुनिक सेंद्रिय शेती व जलसंधारणाचे मार्गदर्शन करण्यासाठी येणार होते. सरपंचांनी मला सुरक्षित आणि धडपड्या तरुण म्हणून त्या पाहुण्यांची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी दिली होती. त्या दिवशी पंचायत कार्यालयाबाहेर एक पांढरी गाडी येऊन थांबली. गाडीतून उतरलेल्या व्यक्तीमध्ये एक तरुण मुलगी होती. साध्या साधी, खांद्याला झोळी अडकवलेली, चेहऱ्यावर कोणताही भपका नसलेली, पण तिच्या डोळ्यात एक विलक्षण तेज होतं. ती होती मीरा. कृषी विद्यापीठातून पदवी घेऊन ग्रामीण भागात शाश्वत शेतीचा प्रचार करण्यासाठी आलेली ती कृषी अधिकारी. मी जेव्हा पहिल्यांदा तिच्यासमोर पाण्याची भांडी घेऊन उभा राहिलो, तेव्हा तिने वर पाहिलं. त्या नजरेत वाड्यातल्या तान्यासारखा कसलाही खोडकर चंचलता नव्हती किंवा सुमित्रा मालकिनीसारखी अगतिक व्याकुळता नव्हती. तिच्या नजरेत केवळ एक नितळ पारदर्शक आदर आणि सौम्यता होती. धन्यवाद आनंदजी, ती अगदी सहज म्हणाली. माझे नाव तिने सरपंचाच्या तोंडून ऐकले असावे, पण त्या एका साध्या शब्दाने माझ्या काळजात काहीतरी हलवून सोडलं. मी फक्त एक मान डोलावून मागे सरकलो. शहरात असताना मला बॉडीगार्ड, कामगार किंवा केवळ एक साधन म्हणून पाहिलं गेलं होतं, पण इथे कोणीतरी मला माझ्या नावाने, एका स्वतंत्र व्यक्तीच्या आदराने हाक मारत होतं. पुढील 2 आठवडे मीरा गावातच मुक्कामी होती. गावाच्या माळ रानावर पाण्याची पातळी वाढवण्यासाठी चर खोदणे, मातीचे नमुने तपासणे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे यात तिचा दिवस जायचा. तिच्या मदतीसाठी सरपंचांनी माझी नेमणूक केली होती. सकाळी सूर्योदयाच्या वेळी आम्ही दोघे शिवारात निघायचो. मीरा खूप बोलायची, मातीबद्दल, बियाणांबद्दल, निसर्गाच्या नियमांबद्दल आणि गावच्या भविष्याबद्दल.
तिचे विचार ऐकताना मला जाणवायचे की खरी श्रीमंती पैशात नसते तर माणसाच्या विचारांच्या समृद्धीत असते. आनंद, तू इतका शांत का असतोस रे? एके दिवशी विहिरीच्या काठावर बसून मातीचे नमुने नोंदवत असताना तिने मला अचानक विचारलं. कष्टाची सवय आहे मीराताई, जास्त बोलून काम होत नाही, मी साधेपणाने उत्तर दिलं. तिने हातातील वही बाजूला ठेवली आणि माझ्याकडे रोखून पाहिलं. पहिली गोष्ट म्हणजे मला ताई म्हणायचं नाही, मी तुझ्यापेक्षा वयाने लहान आहे. आणि दुसरी गोष्ट, तुझ्या डोळ्यात कष्टापेक्षा जास्त काहीतरी जुनं दुःख दिसतं. कधी सांगशील का? तिचा तो थेट पण अत्यंत आत्मीय प्रश्न माझ्या हृदयाच्या तळापर्यंत पोचला. वाऱ्याची मंद झुळूक आली, तिच्या कपाळावरचे केस उडाले आणि तिने ते हळूच बोटांनी मागे सारले. त्या क्षणी मला तिच्या नैसर्गिक सौंदर्याची जाणीव झाली. तिच्या चेहऱ्यावर कोणताही मुखवटा नव्हता. तिच्या साध्या हसण्यात एक अशी जादू होती की जी मनावरचा सर्व ताण क्षणात नाहीसा करत होती. कधीतरी नक्की सांगेन, मी हलकंच हसून म्हणालो. दिवस जसे जसे पुढे सरकत होते तसे तसे आमच्यातील अंतर कमी होत गेले. शिवारात चालताना काठी टुचू नयेत म्हणून मी तिच्या पुढे चालत वाट मोकळी करायचो, तर उन्हाचा तडाखा वाढल्यावर मी तिच्या पाण्याच्या बाटलीचा घोट मला आग्रहाने द्यायची. एके दिवशी डोंगराच्या पायथ्याशी पाण्याचा प्रवाह तपासताना अचानक आभाळ दाटून आलं. वळवीचा पाऊस क्षणात कोसळू लागला. आजूबाजूला कोणताही निवारा नव्हता, फक्त एक जुने पडके महादेवाचं मंदिर होतं. आम्ही दोघे धावत त्या मंदिरात ओसरीत गेलो. पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. मंदिराच्या दगडी खांबांना टेकून आम्ही उभे होतो. थंड वाऱ्याने मीरा थरथर कापू लागली. तिची साडी पावसाच्या पाण्याने अंशतः भिजली होती. मी न राहून माझ्या खांद्यावरील सुती उपरणे काढलं आणि तिच्या खांद्यावर पांघरलं. माझा हात तिच्या खांद्याला लागला. तो स्पर्श केवळ शरीराचा नव्हता, त्यात एक अनामिक ओढ, सुरक्षितता आणि मनाची शुद्ध स्पंदने होती. मीराने वर पाहिलं. तिचे पाणीदार डोळे माझ्या डोळ्यात मिसळले. पावसाचा आवाज जणू पार्श्वभूमीवर शांत झाला होता आणि फक्त आमच्या श्वासांची गती आम्हाला ऐकू येत होती. आनंद, तिने अत्यंत हळुवार आणि कातर स्वरात हाक मारली. तू शहरात काय गमावून आला आहेस मला माहीत नाही, पण मला इथे तुझ्यासोबत असताना एक वेगळी शांतता मिळते. जणू मी वर्षानुवर्षे ज्या माणसाचा शोध घेत होते तो तूच आहेस. तिच्या या प्रांजळ कबुलीने माझे हृदय जोराने धडधडू लागले. मी माझा भूतकाळ तिच्यापासून लपून ठेवू इच्छित नव्हतो. मी तिला वाड्याची, तिथल्या त्या 2 स्त्रियांची, माझ्या हातून घडलेल्या मोहाची आणि त्यातून मिळालेल्या धड्याची संपूर्ण कथा सांगितली. मी कोणतीही गोष्ट लपवली नाही. मला वाटले हे ऐकून माझ्यापासून ती दूर जाईल, मला तुच्छ मानेल. पण कथा सांगितल्यावर मंदिराच्या पायऱ्यावर बसून मीरा शांत राहिली. पावसाचे थेंब तिच्या पायाजवळ साचत होते. तिने हळूच माझा हात स्वतःच्या दोन्ही हातात घेतला. तिचा हात उबदार होता. आनंद, तू चुकला होतास, पण कारण परिस्थितीने तुला घेरले होते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू तिथून पळून आलास. तू स्वतःला विकलं नाहीस. तू पश्चाताप केलास आणि पुन्हा मातीची सेवा करायला आलास. माणसाची खरी परीक्षा चुका न करण्यात नसते, तर चुकीतून तावून सुलाखून बाहेर पडण्यात असते. मला तुझ्या भूतकाळाशी काही देणं घेणं नाही. मला तुझ्या आजच्या या प्रामाणिक मनाशी नातं जोडायचं आहे. तिच्या त्या शब्दांनी माझ्या मनावरचे कित्येक महिन्यांचे ओझे क्षणात उतरले. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर प्रेमाचा एक अलवार रंग उमटला होता. मी नकळत तिच्या अधिक जवळ गेलो. पावसाच्या थंड हवेत तिचे उष्ण श्वास माझ्या गालावर जाणवत होते. मी हलकेच तिचा हात माझ्या हृदयावर ठेवला. मीरा, मी एक साधा शेतकरी आहे. माझ्या शहरातल्या लोकांसारखी संपत्ती नाही, गाडी नाही, मोठा वाडा नाही. माझ्याकडे फक्त हे 2 हात आणि एक निष्ठावंत हृदय आहे. मला तेच हवे आहे आनंद. ती हसली. तिच्या गालावर गोड खळी पडली. मला खोट्या वाड्यात राहायचं नाही. मला तुझ्यासोबत या मातीच्या घरात प्रेमाच्या सावलीत संसार करायचा आहे. त्या ओसरीत, त्या मुसळधार पावसात आम्ही एकमेकांच्या मिठीत विसावलो. तो आलिंगन वासनेचं नव्हतं, ते 2 जीवांचं, 2 आत्म्यांचं मिलन होतं. तिच्या केसांच्या मोगऱ्यासारखा सुगंध आणि ओल्या मातीचा वास एकमेकांत मिसळून गेला होता. पाऊस थांबला तेव्हा संध्याकाळचे सोनेरी ऊन शेतावर पसरले होते. आम्ही हातात हात घालून गावाच्या दिशेने चालू लागलो. गावाच्या वेशीवर येताच आम्ही हात सोडवले खरे, पण आमच्या मनाच्या गाठ कायमची बांधली गेली होती. काही दिवसातच मीराच्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले.
पण निघण्यापूर्वी तिने तिच्या वडिलांना गावात बोलावून घेतले. तिचे वडीलही साध्या आणि उच्च विचारांचे शिक्षक होते. त्यांनी माझी शेती पाहिली, माझ्या आईवडिलांशी संवाद साधला आणि माझा भूतकाळ समजून घेऊनही माझ्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवला. सरपंचाच्या साक्षीने आणि संपूर्ण गावाच्या आशीर्वादाने आमचा साखरपुडा ठरला. काही महिन्यांनी आमच्या शेताच्या मधोमध उभ्या असलेल्या साध्या कौलारू घरात मीरा गृहप्रवेश करून आली. त्या रात्रीच्या घराच्या अंगणात मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता. आकाशात चांदण्याची आरास होती. मी जेव्हा खोलीत गेलो तेव्हा मीरा खिडकीजवळ उभी राहून शिवार न्याहाळत होती. चंद्राचा शीतल प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता. मी हळूच तिच्या मागे जाऊन उभा राहिलो आणि दोन्ही हातांनी तिला कमरेभोवती कवेत घेतलं. तिने मागे वळून आपलं डोकं माझ्या छातीवर टेकवलं. काय विचार करतोयस आनंद? विचार करतोय की जर मी त्या शहरातल्या सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर पडलो नसतो तर मला खऱ्या प्रेमाचे खुले आकाश कधीच मिळाले नसते. मीरा हळूच हसली. तिने वर पाहत माझे ओठ स्वतःच्या ओठांनी हळूवार टिपले. त्या चुंबनात केवळ प्रेम नव्हते तर एकमेकांना दिलेल्या विश्वासांचे आणि नवजीवनाचे एक वचन होते. शहरातल्या त्या खोट्या वाड्याच्या खोट्या श्रीमंतीपेक्षा माझ्या या साधारी कौलारू घरातील मीराच खरं प्रेम, तिचं निस्वार्थ समर्पण आणि मातीचा सुगंध लाख पटीने श्रेष्ठ होता. संकटे, चुका आणि पश्चातापाची काटेरी वाटेवरून चालल्यानंतर शेवटी माझ्या आयुष्यात प्रेमाची खरी पहाट उगवली होती. शेताच्या मधोमध बांधलेल्या त्या छोट्याशा कौलारू घराच्या अंगणात मोगऱ्याचा मंद सुगंध पसरला होता. वर आकाशात चंद्र शांतपणे चकाकत होता. शहरातल्या त्या काळ्या कुट्ट दडम वाड्याच्या चक्रव्यूहातून बाहेर पडून मी माझ्या मातेशी पुन्हा नाते जोडले होते. मीराचे निस्वार्थ प्रेम, तिची साथ आणि माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचे समाधान यामुळे मला वाटले होते की माझ्या आयुष्यातील अंधार आता कायमचा संपला आहे. पण नशिबाचे पत्ते कधी उलटे पडतील याचा अंदाज माणसाला कधीच बांधता येत नाही. एका कडक उन्हाळ्याच्या दुपारी जेव्हा गावातले रस्ते मनुष्य झाले होते, दूर वेशीवरून एक काळी चकचकीत कार धुळीचे लोट उडवत थेट माझ्या घराच्या अंगणात येऊन थांबली. त्या गाडीचा परिचित काळा रंग आणि त्यांच्या काचावर असलेली गडद फिल्म पाहून माझ्या काळजात अचानक धस झालं. गाडीचा दरवाजा उघडला. आतून एका माणसाने बाहुट टाकले. अंगात गडद सफारी सूट, डोळ्यावर काळा गॉगल आणि चेहऱ्यावर एक विचित्र तणाव. तो विक्रमराजेंचा खाजगी सचिव जगन्नाथ होता. जगन्नाथने मला पाहताच गॉगल काढला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी दिसणारा तो कोरडा व्यापारी भाव आज पुरता गायब होता. त्याऐवजी तिथे केवळ एक अनामिक भीती दिसत होती. आनंद, तुला तातडीने माझ्यासोबत शहरात यावे लागेल, जगन्नाथने आजूबाजूला संशयाने पाहत अगदी हळू आवाजात सांगितलं. मी एका क्षणात मागे सरकलो. माझ्या मनातील जुन्या कडू आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. नाही जगन्नाथजी, माझ्या त्या शहराशी, त्या वाड्याशी आणि विक्रमराजेंशी आता काही संबंध राहिलेला नाही. मी तिथून सन्मानाने आणि कायमचा निघून आलो आहे. आनंद, तू जे समजतोस तशी ही साधी गोष्ट नाही. जगन्नाथ माझ्या जवळ येत दबक्या आवाजात म्हणाला. विक्रमराजे साहेब गेल्या 8 दिवसापासून बेपत्ता आहेत. त्यांचा कोणताही ठाव ठिकाणा नाही. माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. बेपत्ता म्हणजे नक्की काय? त्यांनी पोलिसांत तक्रार का केली नाही? पोलीस या प्रकरणात पडू शकत नाही, जगन्नाथ म्हणाला, कारण साहेब गायब होण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या स्टडी रूममधील गुप्त तिजोरीत एक चिठ्ठी ठेवली होती. त्यावर स्पष्ट लिहिलं होतं, जर मी अचानक गायब झालो तर पोलिसांकडे जाऊ नका, फक्त आनंदला शोधा. तोच वाड्याच्या त्या रात्रीचे रहस्य जाणतो आणि तोच मला शोधू शकतो. मी निशब्द झालो. मला त्या वाड्यातून काढून 2 वर्ष झाली होती. मग आज अचानक विक्रमराजेंना माझी आठवण का व्हावी? आणि त्या चिठ्ठीत त्या रात्रीचे रहस्य असा उल्लेख कशासाठी होता? घराच्या दारात उभी असलेली मीरा आमच्याकडे काळजीने पाहत होती. तिने आमचे बोलणं ऐकलं होतं. ती पुढं आली आणि तिने माझ्या हातावर हात ठेवला. आनंद, जरा त्या माणसाने तुझ्यावर शेवटचा विश्वास दाखवला असेल तर तुला जावं लागेल, पण स्वतःची काळजी घे. मला या सगळ्यामागे काहीतरी भयानक कट शिजतोय असं वाटतंय. मीराच्या डोळ्यात मला निरोप देताना एक भीती दिसत होती. मी आईवडिलांना शेताच्या कामाचे कारण सांगून जगन्नाथच्या गाडीत बसलो. गाडी वेगाने शहराच्या दिशेने निघाली. 2 वर्षानंतर मी पुन्हा त्या सिमेंटच्या जंगलात, त्याच अंधाऱ्या वाड्याच्या दिशेने निघालो होतो. संध्याकाळच्या अंधारात ती काळी गाडी पुन्हा एकदा त्या भव्य वाड्याच्या लोखंडी फाटकासमोर येऊन थांबली. 2 वर्षात वाडा पूर्णपणे बदलला होता. त्या भव्य वास्तूवर आता एक विचित्र अवकळा पसरली होती.
वाड्याच्या बागेतील झाडे सुकली होती. बागेतील कारंजे बंद होते आणि मुख्य दारावर एक गूढ स्मशान शांतता पसरली होती. मी जसा वाड्याच्या मुख्य हॉलमध्ये पाऊल ठेवलं, समोर सोफ्यावर सुमित्रा मालकीन बसलेल्या दिसल्या. पण आज त्यांच्या चेहऱ्यावरती जुनी आगतिकता नव्हती. त्याऐवजी डोळ्याखाली काही वर्तुळे आणि एक विचित्र थंडपणा होता. त्यांच्या हातात चहाचा कप थरथर कापत होता. आनंद, तू आलास? सुमित्रा मालकीनींनी वर पाहिलं. मालकीन, साहेब कुठे आहेत? नक्की काय घडलं आहे इथं? मी थेट विचारलं. सुमित्रा मालकीन काही बोलणार तितक्यात वरच्या जिन्याच्या टाचांचा आवाज आला. मी वर पाहिलं. जिन्यावरून तान्या खाली उतरत होती. तिच्या अंगात गडद काळ्या रंगाचा ड्रेस होता. 2 वर्षात ती अधिकच बदलली होती. तिच्या चेहऱ्यावरचा तो अल्लडपणा आता नाहीसा झाला होता आणि डोळ्यात एक संशयास्पद धूर्त चमक होती. ओ हो, तर आमचा जुना बॉडीगार्ड परत आला तर? तान्या खाली येत उपरोधाने हसली. पप्पांनी तुला शोधायला का सांगितलं माहीत नाही, पण आनंद, लक्षात ठेव, हा वाडा आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. तान्या, गप्प बस, सुमित्रा मालकीन ओरडल्या. तुझ्या या बेजबाबदार वागण्यामुळेच आज तुझे वडील संकटात सापडले आहेत. माझ्यामुळे की तुझ्या त्या संपत्तीच्या हव्यासापोटी? तान्याने प्रति हल्ला चढवला. 2 वर्षानंतरही त्या दोघींमधील वैर तसूरभरही कमी झालं नव्हतं. उलट ते अधिक विषारी झालं होतं. जगन्नाथने मला बाजूला नेलं आणि विक्रमराजेंच्या स्टडी रूमची चावी दिली. आनंद साहेब गायब होण्याच्या रात्री इथेच होते. तू स्वतःही खोली तपासून बघ. मी स्टडी रूममध्ये गेलो. खोलीत अंधार होता. मी दिवा लावला. विक्रमराजेंचे टेबल, पुस्तकांचे रॅक आणि ती जुनी मोठी तिजोरी जशी जशी होती. टेबलावर अर्धा कप सुकलेली कॉफी आणि एक उघडी डायरी पडली होती. मी डायरी उघडली. शेवटच्या पानावर विक्रमराजेंच्या थरथरत्या हातानं काहीतरी लिहिलं होतं. माझ्या घरात माझा शत्रू लपला आहे. मी जे साम्राज्य उभं केलंय तेच माझ्या विनाशाचे कारण बनत आहे. ज्या रात्री आनंदला काढलं ती रात्र एक बनाव होती. सत्य खाली तळघरात दडलेलं आहे. घड्याळाचे काटे रात्री 12:05 उलट फिरतात. ते शब्द वाचून माझ्या अंगावर काटा आला. ती रात्र एक बनाव होती. म्हणजे त्या रात्री तान्याने मित्रांना बोलावून धिंगाणा घातला होता आणि साहेब अचानक आले होते. ते सगळं पूर्वनियोजित होतं. मला वाड्यातून बाहेर काढण्यासाठी रचलेला तो एक कट होता. पण का? मी या खोलीतील त्या जुन्या घड्याळाकडे पाहिलं. ते भिंतीवर अडकलेलं एक भव्य लाकडी लंबकाचे घड्याळ होतं. डायरीतील संकेतानुसार मी घड्याळाजवळ गेलो. घड्याळाचे काटे 12:05 स्थिर झाले होते. मी हाताने मिनिटांचा काटा हळूच उलट दिशेने फिरवला. एक मंद खटखटाट झाला. भिंतीवर लावलेलं एक मोठं तैलचित्र हळूच बाजूला सरकलं आणि त्यामागे एक गुप्त लोखंडी दरवाजा दिसला. माझे हृदय जोराने वेगाने धडधडू लागले. वाड्यात 2 वर्ष बॉडीगार्ड म्हणून काम करताना मला या गुप्त दरवाजाची कल्पनाही नव्हती. मी खिशातून मोबाईल काढला आणि टॉर्च चालू केली. दरवाजा ढकलून मी आत पाऊल ठेवलं. समोर खाली जाणारा एक अरुंद ओलसर जिना होता. पायऱ्यावर धूळ साचली होती, पण त्या धुळीवर ताज्या पावलांचे ठसे उमटलेले दिसत होते. कोणीतरी अगदी अलीकडेच या जिन्यावरून खाली गेलं होतं. मी अत्यंत सावधपणे एक एक पायरी उतरू लागलो. खाली उतरताच एका मोठ्या तळघराचा मार्ग सुरू झाला. हवेत कुबट आणि ओलसर वास पसरला होता. तळघराच्या भिंती काळ्या पाषाणाच्या होत्या. पुढे चालत असताना मला अंधारात कोणाचा तरी बारीक हुंदका ऐकू आला. मी टॉर्चचा प्रकाश आवाजाच्या दिशेने टाकला. तळघराच्या एका कोपऱ्यात लोखंडी खांबाला साखळदाराने बांधलेले एक शरीर दिसले. अंगावर मळलेले कपडे, विस्कटलेले केस आणि चेहऱ्यावर एक प्रचंड जखमा. मी पुढे धावत गेलो. साहेब! ते दुसरे तिसरे कोणी नसून विक्रमराजे होते. ते जिवंत होते, पण अतिशय अशक्त झाले होते. आनंद! विक्रमराजेंनी डोळे उघडले. त्यांचा आवाज कोरडा पडला होता. तू आलास? मला माहीत होतं तू येशील. साहेब, हे कोणी केलं? तुम्हाला इथं कोणी दाबून ठेवलं? मी त्यांचे साखळदार सोडवण्याचा प्रयत्न करत विचारलं. आनंद, वेळ नाही, पळ इथून, विक्रमराजे धापा टाकत म्हणाले. हा सापळा आहे. तुला इथे बोलावणे हा त्यांचा शेवटचा कट होता. ते तुला आणि मला दोघांनाही संपवणार आहेत. कोण साहेब? तान्या की सुमित्रा मालकीन? विक्रमराजे काही बोलणार तितक्यात तळघराच्या दरवाजावर टाळ्या वाजण्याचा आवाज घुमला. अंधारातून 2 सावल्या पुढे आल्या. प्रकाशात त्यांचे चेहरे दिसू लागले. एका हातात पिस्तूल घेऊन उभा होता जगन्नाथ आणि त्याच्या बाजूला शांत थंड चेहऱ्याने उभी होती सुमित्रा मालकीन.
खूप छान आनंद, तू अपेक्षेपेक्षा लवकर खाली पोहोचला. जगन्नाथ क्रूरपणे हसला. माझा विश्वास बसत नव्हता जगन्नाथजी. आणि सुमित्रा मालकीन तुम्ही? सुमित्रा मालकीनीच्या चेहऱ्यावरचा तो निष्पाप दुःखी मुखवटा आता पूर्णपणे गळून पडला होता. तिच्या ओठावर एक विषारी हास्य उमटलं. होय आनंद, ज्या वाड्यात मला फक्त एक शोभेची बाहुली समजलं गेलं, त्याच वाड्याची आणि विक्रमच्या संपूर्ण साम्राज्याची मी आता एकमेव मालकीन होणार आहे. आणि तान्या? मी विचारलं. तान्या तर निव्वळ एक बावळट मुलगी आहे, सुमित्रा थंड स्वरात म्हणाली. तिला वाटायचे की ती तिच्या हट्टीपणामुळे मला त्रास देत आहे. पण 2 वर्षापूर्वी ज्या रात्री तुला कामावरून काढलं, ती संपूर्ण योजना माझी आणि जगन्नाथची होती. तान्याच्या त्या मित्रांना मद्य आणि अंमली पदार्थ पुरवणारे आम्हीच होतो. आम्हाला तुला वाड्यातून बाहेर काढायचं होतं, कारण तू साहेबांचा सर्वात विश्वासू बॉडीगार्ड होतास. तुझ्या उपस्थितीत विक्रमला संपवणे शक्य नव्हतं. पण तुम्ही साहेबांना का मारू इच्छिता? पैसा, आनंद, संपूर्ण संपत्ती, जगन्नाथ म्हणाला. विक्रमने त्याच्या मृत्यूपत्रात सर्व संपत्ती तान्या आणि ट्रस्टच्या नावावर केली होती. सुमित्राच्या नावावर केवळ कवडी मोलाचा हिस्सा होता. म्हणून आम्ही विक्रमचे अपहरण केले. त्याच्याकडून सर्व संपत्तीच्या कागदपत्रावर सह्या करून घेतल्या आहेत. आणि आजच्या रात्री विक्रम आणि जुना बॉडीगार्ड आनंद दोघांचाही एका जुन्या वैस्मानातून तळघरात गुदमरून मृत्यू झाला, असा बनाव आम्ही पोलिसांसमोर सादर करणार आहोत. जगन्नाथने पिस्तूल थेट माझ्या छातीवर रोखलं. माझ्या डोक्यात विचारांचे चक्र वेगाने फिरू लागले. मी गावाकडे शेतात काम करून कमावलेली ताकद आणि बॉडीगार्ड असताना शिकवलेले डावपेच आठवले. परिस्थिती अत्यंत बिकट होती, पण माघार घेणे म्हणजे निश्चित मृत्यू होता. मी हळूच माझे पाय जमिनीला घट्ट रोवले. जगन्नाथजी गोळी झाडण्यापूर्वी मागे बघा, तान्या उभी आहे. जगन्नाथने एका क्षणासाठी डोळे मिचकावले आणि त्याची नजर किंचित मागे वळली. त्याच एका सेकंदाचा फायदा घेत मी विजेच्या वेगाने पुढे झेपावलो. मी जगन्नाथच्या मनगटावर जोरदार प्रहार केला. त्याच्या हातातील पिस्तूल निष्ठून लांब अंधारात पडलं. जगन्नाथचा माझ्यावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याच्या पोटावर जोरात लाथ मारली. तो मागे भिंतीवर आदळला. सुमित्रा मालकीनने जवळ पडलेला लोखंडी रॉड उचलला आणि माझ्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला, पण मी तिचा हात हवेतच पकडला आणि रॉड हिसकावून घेतला. मालकीन, स्त्रियावर हात उचलण्याची माझी संस्कृती नाही, पण अन्यायासमोर झुकणे मला मान्य नाही, मी ठाम आवाजात म्हणालो. मी कटकन खाली बसलो आणि विक्रमराजेंचे साखळदम बाजूला पडलेल्या लोखंडी रॉडने तोडून टाकले. साहेबांना खांद्यावर घेऊन मी तळघराच्या दिशेने धाव घेतली. मागे जगन्नाथ उठून पिस्तूल शोधत ओरडत होता. आनंद, तू जिवंत बाहेर जाऊ शकत नाहीस. मी विक्रमराजेंना घेऊन जिन्यावरून वर आलो आणि स्टडी रूममध्ये पोहोचलो. पण स्टडी रूमच्या बाहेर येताच तान्या उभी होती. तिच्या हातात एक जुनी रायफल होती. थांबा, तान्या ओरडली. तान्या, बाजूला होय, तुझे वडील संकटात आहे, मी धापा टाकत म्हणालो. तान्याने आपल्या वडिलांची दैनंदिन अवस्था पाहिली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पप्पा. तितक्यात खालून जगन्नाथ पिस्तूल रोखून बाहेर आला. तान्या, बाजूला हो, मी या दोघांनाही संपवणार आहे. तान्याला आता संपूर्ण सत्य समजलं होतं. तिनं क्षणाचाही विलंब न करता रायफलचा दस्ता जगन्नाथच्या हातावर जोरात मारला. जगन्नाथचं पिस्तूल पुन्हा खाली पडलं. मी पुढे होऊन जगन्नाथचे हात पकडले आणि जमिनीवर दाबून ठेवलं. विक्रमराजे थरथरत्या हाताने स्टडी रूममधील लँडलाईनवरून थेट शहराच्या पोलीस आयुक्तांना फोन केला. अर्ध्या तासात वाड्याबाहेर पोलिसांच्या सायरनचा प्रचंड आवाज घुमला. लाल निळ्या दिव्यांचा प्रकाश वाड्याच्या भिंतीवर नाचू लागला. पोलिसांनी जगन्नाथ आणि सुमित्रा मालकीन या दोघांनाही बेड्या ठोकल्या. सुमित्रा मालकीन गाडीत बसताना माझ्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात पराभवाचा आणि संतापाचा भयानक अंधार होता. विक्रमराजेंनी तातडीने प्रथमोपचार देण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की ते आता धोक्याच्या बाहेर आहे. सकाळचा सूर्य उगवत होता. 2 वर्षांनंतर त्या वाड्यावरचा तो गूढ आणि भीतीदायक अंधार कायमचा नाहीसा झाला होता. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.